आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो ऐरणीवर आला आहे तो परीक्षांचे होणारे पेपर लीक. आता सोनम वांगचुक यांचं गेल्या 20-22 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे ते चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला आणि सोनम वांगचुक यांना एकदम पांढऱ्या कपडात गुंडाळून नेलं, जसं एखादं प्रेत वगैरे घेऊन जातात. तर आता संसदेचं अधिवेशन चालू आहे, विरोधक आवाज उठवायचा प्रयत्न करतील, पण सरकार किती सिरियस आहे ह्याबद्दल शंकाच आहे. कारण ह्याच्या आधी बरेच मुद्दे विरोधकांनी उठवायचा प्रयत्न केला, पण सरकार दरवेळी काहीतरी ट्रिक करते आणि ते मुद्दे बाजूला पडतात किंवा त्या मुद्द्याला तितकी हवा मिळत नाही. आत्ता ॲटलिस्ट थोडी हवा झाली आहे, पण सरकार डिलिमिटेशनचं बिल पुढे आणून तो नीटचा मुद्दा मागं टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि गेल्या 4-5 महिन्यात जी सरकारने खासदारांची जुळवाजुळव चालू केली आहे 2/3 बहुमतासाठी, तर कदाचित ह्या पावसाळी अधिवेशनात सगळ्यात मेन मुद्दा पेपर लीकचा न राहता तो राहील डिलिमिटेशन बिल. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून सांगा.